निमित्ताने स्वागत करतो. आपण शेजारी असताना पण आपली भेट होत नाही, पण त्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधावा आणि विशेषतः गेले 2 दिवस जो मी दिल्ली दौरा आयोजित केला होता. अनेक वेळा दिल्लीचे दौरे होतात, लोकांमध्ये एक संभ्रम असतो की फक्त फोटो सेशनसाठीच होतात का, किंवा हे दौऱ्यांना काय अर्थ असतो का. आणि मग काही लोक टीकाही करतात की फक्त दिल्ली दरबारी जातात, पण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न काही घेऊन जात नाही. आणि त्याचा एक भाग म्हणूनच काल माननीय लोकसभाचे अध्यक्ष ओम बिर्लाजींशी संवाद साधण्याची मला संधी मिळाली. आणि त्यामध्ये माननीय अध्यक्ष विधानसभा, माननीय उपसभापती आणि उपसभापती या नात्याने मी असेल, कॉमनवेल्थच्या बाबतीतलं पण एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचं संमेलन हे राज्यामध्ये करावं अशीतली एक आग्रही विनंती मी त्यांना करण्याचं काम केलेलं की जेणेकरून राज्याचं एक वेगळं महत्त्व आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरती कॉमनवेल्थचे जे आहेत, अर्थात तो ठरवण्याचा अधिकार त्यांचा असतो. आणि मग केपटाऊनला होणार आहेत, त्याच्यानंतर नायजेरियाला होण्याची शक्यता आहे. पण त्याच्यानंतर भारतामध्ये ज्यावेळी जर आलं तर त्याची संधी ही राज्याला मिळावी, जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण देखील जे पार्लिमेंटरी आहेत किंवा लोकसभा सदस्य तिकडचे असतील किंवा विधानसभा आणि सत्र असेल, जो फेडरल गव्हर्नमेंटची एक व्यवस्था आहे, त्यातून आपल्या राज्यालाही त्याच्यातली माहिती मिळावी आणि तरुणांना आकर्षण जो आहे या सर्व लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या बाबतीतली माहिती समजून घेण्यासाठी, तर त्याला उपयुक्त होईल तशीतली एक चर्चा त्यांच्यावर झाली. एक चांगली गोष्ट झाली की माननीय देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजींबरोबर पण देखील एक सदिच्छा भेट झाली. पण तो सदिच्छा भेटीचा फायदा घेत असताना माननीय सर्व खासदारांबरोबर आणि विशेषतः आदरणीय श्रीकांत शिंदेजी यांच्या पुढाकाराने ती आम्ही सर्वजण त्यांना भेटलो. आणि केंद्र सरकारच्या संबंधित असलेल्या अनेक जमिनीवरती, मग CPWD असेल, विशेषतः PWD ज्याला आपण म्हणतो, रेल्वे असतील, BPT असेल, या सर्वांवरती मोठ्या प्रमाणावरती क्लस्टर धोरण आखण्याचं काम राज्य सरकारने केलं, परंतु केंद्र सरकारने अद्याप त्याच्यातला धोरण ठरवलं नाही आहे. आणि म्हणून तसं एक धोरण त्यांच्या स्तरावरती करावं अशीतली एक देखील आग्रही विनंती या निमित्ताने आम्ही केलेली आहे. आणि त्यांनी सकारात्मक चर्चा करण्याचं काम केलेलं आहे. त्याच अनुशासनाने असलेले माननीय केंद्रीय मंत्री नौखान आणि लोहमार्ग सोनूवालजी, सबरबंद सोनूवालजी यांच्याशी मी भेटलो. मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावरती BPTच्या जमिनी आहेत. त्या BPTच्या जमिनीवरती मोडकळी झालेल्या ज्या इमारती आहेत त्याची रिन्युअल पण दिली जात नाही, रिपेरिंगला परवानगी देतली जात नाही आणि रिडेव्हलपमेंटला परवानगी दिली जात नाही. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावरती तिकडच्या भाडेकरूंना दिलासाच मिळत नाही. तशीच परिस्थिती त्यांच्या तिकडे असलेल्या झोपडपट्टी वासियांची पण आहे. विशेषतः वरळीमध्ये BPT कॉलनीच्या बाजूला जनता कॉलनी म्हणून आहेत. अनेक वर्ष BPT हे क्लेम करते ही आमची जागा आहे आणि राज्य सरकार म्हणून आम्ही क्लेम करतो आहे की ह्याच्यात पुनर्विकासाचा धोरण आम्ही जाहीर केल्यानंतर त्यांना घरं द्या किंवा त्यांची योजनेला मान्यता द्या, ती दिली जात नाही आहे. आणि त्याचा एक भाग म्हणूनच ती चर्चा करण्याचं काम केलं. मला सांगण्यात आनंद होतो आहे, त्वरित त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन तिकडचे असलेले जे कमिशनर असतील किंवा त्या खात्याचे संबंधित अधिकारी असतील त्यांना त्यांनी सूचना दिल्या की माझ्याबरोबर त्यांनी चर्चा करावी आणि हा विषय समजून घ्यावं. आणि 9 आणि 10 तारखेला ते मुंबईमध्ये या विषयावरती चर्चा करण्यासाठी पण देखील त्यांनी वेळ देण्याचं काम केलेलं आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की माननीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवी ह्यांनी देखील एक चांगलं सकारात्मक निर्णय आमच्या विनंतीला मागणी जी आमची होती मान्य करून सावंतवाडीला पण देखील ट्रेन सुरू करावी आणि चाकरमान्यांसाठी एक मोठा दिलासा द्यावा या दृष्टिकोनातून त्यांनी तो निर्णय घेतला होता. नरेश मस्के यांनी पुढाकार घेतला होता. संजय पाटील खासदार आहेत कोकणातलेच, तिकडे लोक त्यांच्या मतदारसंघामध्ये खूप असल्यामुळे, आणि विशेषतः नितीश राणेजी आणि नारायण राणे साहेबांची पण मागणी होती. आणि त्या दृष्टिकोनातून श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही शिष्टमंडळ त्यांना भेटलो आणि त्यांचा सत्कार करण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर मुंबईतली वाढणारी एकंदरीत लोकसंख्या आणि जे बंदिस्त असलेले जे ट्रेन ह्याची घोषणा झाली पण अजूनही देखील ते होत नाही. आणि तुम्ही बघितलं असेल की एक प्रकार जो दुर्दैवाने एकाचा हत्या जी झाली त्या दृष्टिकोनातून पण देखील सुरक्षा वाढवण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे. अनेक स्टेशनला अपग्रेड करण्याचा निर्णय जरी झाला असेल तरी देखील तो अद्यापी पूर्ण झालेला नाही. आणि म्हणून त्याचा एक भाग म्हणून महालक्ष्मीचं पण अपग्रेडेशन व्हायला पाहिजे. सरकते जिने
हे मिळालं पाहिजे, ही माझी त्यांना आग्रही विनंती होती. तशी सूचना त्यांनी CRMला देण्याचं काम केलेलं आहे. आणि विशेषतः ओव्हरहेड जे ब्रिजेस आहेत त्याला परवानगी रेल्वेकडनं खूप उशिरा मिळते आणि म्हणून अनेक जे प्रकल्प आहेत हे रखडलेले आहेत. त्याचीही देखील दखल त्यांनी घ्यावी म्हणून आग्रही विनंती आम्ही त्यांना केली होती. आणि लोअर परळचं नाव, आता हा लोअर परळ राहिलं नाही आहे. बघितलं असेल आणि विकासाने तर त्याला अप्पर वरळी नाव दिलेलं आहे. काय नाव असावं नसावं, खूप लोकांची वेगवेगळी मागणी आहेत. राजश्री शाहू महाराजांचं नाव द्यावं किंवा अन्य काही नावं पण पुढे येत आहेत. पण म्हणून ते देखील त्याच्यात मी सूचना केली की तुम्ही जसं इतर स्टेशनाबद्दल नावं बदल केलेले आहेत तसं तो लोअर परळच्याबद्दल पण देखील आपण केलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मुंबई शहरामध्ये आणि देशामध्ये जे गिरणी कामगारांचा जो विषय होता त्यात NTC नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनची गिरण्या कोविडच्या नंतर बंद झालेल्या आहेत आणि चालू असलेल्या गिरण्या बंद केलेल्या आहेत. आणि म्हणून ते केंद्र सरकारला याच्याबद्दल काहीतरी सुस्पष्ट धोरण अद्याप केलेलं नाही आहे. कारण तिकडे 50% कामगारांना बसून पगार दिला जातो आणि आमची सर्वांची मागणी होती की आम्हाला बसून नाही, तुम्ही मिल चालू करा आणि आम्हाला 100% पगार द्या किंवा एकदा ह्याचा काहीतरी निर्णय घ्या. मग ते जॉईंट व्हेंचरच्या माध्यमातून असेल, स्वतः चालवण्याच्या बाबतीत असेल किंवा प्रायव्हेट करण्याच्या बाबतीत असेल. आणि म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये बार्शी असेल, मुंबईत असेल किंवा अमरावतीला असेल आणि देशामध्ये पण देखील एकूण 160 गिरण्या जी आहेत आणि त्यात हजारो कामगार जे आहेत हे असेच बसून आहेत आणि त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही. आणि म्हणून ते वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग जी ह्यांना मी भेटण्याचं काम केलं आणि त्यांना सांगितलं की याच्यात सुस्पष्ट धोरण हे का आपण दिलं जात नाही. आणि त्यांनी तत्वता मान्य केलं की ही जे तुम्ही ज्या भूमिका मांडल्या त्या गोष्टी खरी आहेत. कारण NTCच्या चाळी जे आहेत गिरण्यांचे ज्यामध्ये जे NTCच्या वरती असलेले चाळी ह्याच्याबद्दल पण धोरण दिलं जात नाही. राज्य सरकाराच्या वतीने माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सूचना केल्यानंतर त्या विभागाचे सचिव आसिम गुप्ताजी यांच्याबरोबर पण मी बैठक घेतली आणि NTCनी हा विषय हा राज्य सरकारला द्यावा. म्हाडा स्वतः या रिडेव्हलपमेंट करायला तयार आहेत आणि त्याच्यातला जो हिस्सा काय असेल खाजगी विकासकाला न देता म्हाडा त्यांना तो हिस्सा द्यायला तयार होईल. अशातलं एक पत्र पण देखील देण्याचा तत्वता आमचा ठरलं होतं. ती माहिती पण देखील गिरिराज सिंगजींना दिली आणि त्यांनी ती बाजू मान्य केली आणि त्यांनी सांगितलं की स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जर एकत्रित येत असेल तर आम्ही तो प्रस्ताव विचार करू. आणि दोन्ही प्रस्ताव कॅबिनेटसमोर आणण्याचा पण देखील त्यांनी सुतोवाच आम्हाला केलेला आहे. आणि श्रीकांत शिंदेजींनी पण त्यांनी सांगितलं की शिंदेसाहेबांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं पण एक पत्र देशाच्या पंतप्रधानांना लिहून लवकरात लवकर कॅबिनेटमध्ये पण देखील तो विषय आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. उद्योगमंत्री वाणिज्य मंत्री आदरणीय पियुष गोयलजींकडे पण चर्चा झाली. संजय पाटीलजी जे आज लोकसभे मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती सॉल्ट पॅन लँड ह्याच्याबद्दल धोरण राज्य सरकारने विनंती केल्यानंतर त्यांच्या मंत्रालयाने करण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यावरती सांगत असताना की पर्यावरणवादींना पण देखील विश्वासात घेणं गरजेचं आहे. कारण सरसकट जमीन दिली तर टीका होऊ शकते. सरसकट जमिनीमध्ये आता जो वेटलँड्स जो आहे तो वेटलँड्स पूर्ण मुंबईत संपता कामा नये. त्याची भौगोलिक परिस्थिती तुम्ही मुंबईची बघितली असेल की दोन्ही बाजूला चारी बाजूला समुद्र आहेत. तर त्याची देखील दक्षता त्यांनी घेतली पाहिजे. आणि उद्या धोरण जर सॉल्ट प्लॅन लँडचं जर त्यांनी राज्य सरकारला दिलं तर ते PAPच्या धर्तीवरती असलेल्या लोकांना आणि मुंबई शहरातल्या लोकांना परवडणारी घरं ही उपलब्ध करून देण्याचं काम करावं. आणि त्यात गिरणी कामगार असेल, पोलीस असेल ह्यांच्यासाठी पण घरं उपलब्ध करून द्यावी. तत्वतः तेही देखील पियुष गोयलजींनी सांगितलं की मी स्वतः मुंबईचं प्रतिनिधित्व करतो आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर या विषयावरती चर्चा करून या ज्या काही आम्ही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेचं पण देखील पालन करून त्याच्यामध्ये ते काम करतील. तिसरा, माननीय प्रतापराव जाधवजी जे केंद्र आयुष्य मंत्रालय बघतात, स्वतंत्र कारभार त्यांच्याकडे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आयुषची अनेक रक्कम केंद्र सरकार द्यायला तयार आहेत परंतु राज्य सरकारमध्ये ती रक्कम यायला उशीर लागतो. आणि म्हणून आयुषची योजनेमध्ये जी लोक सर्वसामान्य आरोग्यामध्ये जी लोक जातात त्यांना काही वेळी विलंब लागतो आणि म्हणून त्या योजना खाजगी रुग्णालय करायला पुढे येत नाही. आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की महानगरपालिकेबरोबर टायअप करून केंद्र आयुष्य मंत्रालयाने राज्य सरकारच्या मध्यस्थीने कॅशलेस हॉस्पिटल्स मुंबई शहरामध्ये तयार करावी. मग तो 50 बेडेड असेल, 100 बेडेड असतील, वेळ आली तर 200 बेडेड असतील, असंही करण्याचं काम केलेलं आहे. मला सांगण्याचा आनंद होतो आहे की त्यांनी तत्वता मान्यता दिली.
आणि कामगार हॉस्पिटल जे वरळीला आहेत त्याच्यात अपग्रेडेशन करून जर 200 बेड जर आम्ही करू शकलो तर आयुषचा जो कार्यालय तिकडे आहे त्या कार्यालयाच्या जागेवरती 100-200 बेडची नवीन हॉस्पिटल तयार करून कॅशलेस हॉस्पिटल्स आपण तयार करू शकतो का, असाही प्रस्ताव राज्य सरकारने पाठवावं महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि तोही देखील तत्वतः त्यांनी मांडण्याचं काम केलेलं आहे. काल माननीय खासदारांना पण देखील त्यांनी या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्याची देखील माहिती दिलेली आहे आणि ती देखील माहिती आम्ही महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत आणि मुंबईतले सर्वपक्षीय आमदार त्यांनाही देखील त्याच्यातली माहिती मिळावी आणि राज्यातमध्ये पण मिळावी, जेणेकरून या योजनेचा लाभ हा सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोचावं अशा दृष्टिकोनातून देखील त्यांची भेट झाली. सर्व काल दिवा पाटलांचं पण आंदोलन होतं, त्यांच्याही काही जे नाव द्यावं म्हणून घेऊन स्वतः आदरणीय श्रीकांत शिंदेजींनी त्या संबंधित मंत्र्यांबरोबर त्यांची भेट करून दिली. त्यांच्याही बरोबर काल मला संवाद साधता आला. अनेक UPSC MPSCमध्ये जे मुंबईतून मोठ्या प्रमाणावरती चांगल्या रीतीने जे निवडून आलेले आहेत आणि त्यांची आता नवीन नजदीकच्या काळामध्ये त्यांची पोस्टिंग होणार आहे, त्यांचाही सत्कार श्रीकांत शिंदेजी यांच्या बंगल्यावरती करण्याचा माझ्या हस्ते करण्याचं काम झालेलं आहे. तर एकंदरीत हा जो 2 दिवसाचा दौरा होता याच्यामध्ये विभिन्न लोकांना भेटण्याची संधी मिळाली. माझे जुने मित्र विनोद तावडेजी, एका नवीन राजकीय आणि राष्ट्रीय स्तरावरची जी भूमिका आहे त्यांच्याशी वैयक्तिक भेटण्याची संधी मिळाली आणि विधान परिषदमध्ये ते ज्यावेळी विरोधी पक्ष नेते होते आणि मी मंत्री होतो त्यावेळीची परिस्थिती तेही काही चर्चा त्यांनी केली आणि आता जे काय एकंदरीत कसं चाललं आहे वातावरण काय असं, तर अशा सर्व चर्चा झाली. तर एक फलदायक चर्चा या 2 दिवसामध्ये झाली. आता चर्चा झाली म्हणजे तो संपला असं नाही आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की श्रीकांत शिंदेजींच्या कार्यालयात एक OSD आहे आणि माझ्या कार्यालयातलं एक OSD आहे, हे संयुक्त रीतीने ह्याच्यावर पाठपुरावा करण्याचं काम करतील आणि राज्यासाठी जे उपयुक्त आहे आणि विशेषतः मुंबईसाठी आहे त्याच्यातून पुढच्या काळामध्ये केंद्र सरकारने राज्य सरकार याच्यामध्ये संबंधित मंत्र्यांना विश्वासात घेऊन अजून संवाद कसं वाढवता येईल आणि त्यातून हे सर्व योजना कसं आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवता येईल ही चर्चा या 2 दिवसामध्ये घडलेली आहे आणि त्याची आपल्याला माहिती मिळावी म्हणून मी तातडीची आपल्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. शिवसेना संदर्भात सुनावणी सध्या सुरू आहे, त्यामुळे एकूणच बघितलं तर कपिल सिब्बल 2 दिवस बाजू मांडतात आणि संजय राऊतांचं यामध्ये वक्तव्य असं पाहायला मिळतंय की शिंदे गटातील शिवसेना जे आहे ते लोक आता भाजपशी चर्चा करतायत, कुणाच्या गटात मर्ज व्हायचं या संदर्भातील चर्चा सुरू आहे, खल सुरू आहे असं त्यांनी म्हटलं. मला असं वाटत नाही, कारण तो पूर्णच तर विषय हा वेगळा आहे आणि आपण बघितलं असेल की न्यायालयांमध्ये आता फक्त त्यांची बाजू मांडली जाते. ही बाजू काय आजच मांडली गेली असं नाही, या अगोदर देखील पण ती बाजू त्यांनी मांडण्याचं काम केलेलं आहे. अंतिम स्तरावरचा निर्णय अजून आलेला नाही आहे आणि त्यांनी जी काही बाजू मांडली तो त्यांचा अधिकार आहे, पण ज्यावेळी आमची बाजू मांडली जाईल त्यावेळी ते सर्व गोष्टी कोर्टासमोर मांडल्या गेल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण होईल. कुठेही देखील त्याचा काहीतरी संबंध जोडायचं आणि काहीतरी खळबळ निर्माण करण्याचं काम अनेक वेळा काही लोक करत असतात, पण त्यात काहीच तथ्य नाही. जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे या सर्व चर्चा या मुंबईकरांसाठी महाराष्ट्रातले आणि विशेषतः जे खासदार आता निवडून आपल्याबरोबर आलेले आहेत त्या सर्वांच्या मतदारसंघामधले ते प्रश्न घेण्याचं काम केलेलं आहे. विशेषतः बार्शीची टेक्स्टाईल मिल सुरू व्हावी म्हणून ओमराजे निंबाळकर होते. गेल्या आठवड्यात तुम्हाला माहीत असेल दिलीप सोपळ पण मला भेटले होते. त्यात काय राजकारण नाही आहे, दिलीप सोपळ आता हे त्या पक्षामध्ये आहेत, पण त्या प्रश्नासाठी तिकडचे विधान परिषदचे भारतीय जनता पार्टीचे पण आमदार आहेत, तेही आग्रही धरत आहेत. मला त्यांचंही नाव घेऊन मी त्या चर्चेत केलं. विशेषतः तुळजापूर तर सोलापूरपर्यंत ट्रेन सुरू व्हायला पाहिजे ही त्यांची आग्रही मागणी होती. ती काम अर्धवट झालं, एक्विशन झालेलं पण कामच सुरू होत नाही, ते देखील मागणी त्यांनी मान्य करण्याचं काम केलं. नरेश मस्केंनी सांगितलं तर सर्व विषय जे होते ते सर्वसामान्य लोकांचे विषय घेऊन जाण्याचं काम केलं. तर आता काहींना त्याच्यात पण राजकारण करावं वाटतं, तर मला वाटतं त्यांना आता आपण न बोललेलं बरं त्या विषयावर. अनेक जागा कमी आहेत, त्यामुळे अहवालाला त्याला विलंब होतो. अनेक वर्ष म्हणजे 10 वर्ष होऊन गेली तरी त्या जागा एवढ्या भरलेल्या नाहीत विधिमंडळाच्या कामकाजाची. दुसरं आपलं वाहनतळ आहे, तिथे 20-25 भंगार गाड्या पडलेल्या आहेत. मला वाटतं गेल्या महिन्यात गुप्तचर विभागाचा अहवाल आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्याला ठपका ठेवला. गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्यावर निर्णय घेतला जातो. ते काही गाड्या शासकीय गाड्या बऱ्यापैकी आहेत,
पण हे दोन निर्णय अजून प्रलंबित आहेत. ते मला चांगलं झालं तुम्ही मला ही माहिती दिली. मला त्याच्यातली अधिक माहिती नव्हती, पण मी सभापती महोदयांशी या आज उद्यामध्ये ते येणार आहेत. लगेच त्याची चर्चा करून ती आपण दक्षता घेण्याचं काम आपण करू. अनेक समितीमध्ये पक्षानेच प्रतिनिधित्व नेमलेलं नाही आहे. जसं उदाहरण मी ज्या अर्ज विनंती समितीचा अध्यक्ष आहे, अमोल मिटकरीजींची जागा रिक्त झाल्यानंतर ती राष्ट्रवादीतून काही नावं यायची होती. मी तातडीने त्याच्यात त्या संबंधित नेत्यांशी चर्चा केली आणि ते 1-2 दिवसामध्ये ती नावं पण देणार आहेत. कारण जेणेकरून जसं आपण म्हटल्याप्रमाणे की कमिटीचं कोरमच पूर्ण झालं नाही तर ती समितीच पूर्ण कार्यरत होऊ शकत नाही. आणि आपण म्हटल्याप्रमाणे विधिमंडळाच्या कामकाजामध्ये कुठच्याही प्रकारे जागा न भरल्यामुळे किंवा कामकाज काही तांत्रिक अडचणीमुळे होत नाही अशातला भाग नाही. त्या समितीचे जे प्रमुख आहेत त्यांना विधिमंडळातून जी काय मदत पाहिजे असेल, मग ते दौऱ्यासाठी असेल किंवा बैठक घेण्यासाठी असेल, ती आम्ही वेळोवेळी उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे. विशेष काही जर काही गोष्टी नजरेत आमच्या जर आल्या तर त्यात तातडीने सुधारणा करण्याचं काम आम्ही करण्याचं काम करू. मराठा कुणबी प्रमाणपत्रांवरून आता वाद निर्माण व्हायला लागलेला आहे. कारण मराठी संपवण्याचं काम हे राज्य सरकार करते असं जरांगे पाटील यांनी थेट आरोप केलेला आहे. एकूणच मराठ्यांनी खरं तर हे सरकार आणलं असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे की त्यांनी सुद्धा मराठ्यांच्या विरोधात काम केलेलं आहे. आता उद्धव ठाकरे बरे असं म्हणण्याची वेळ आमच्यावरती आला असं म्हणतात. आता ते रोज कोण बरे आहे आणि कोण वाईट आहे हे ते बोलतात. मी त्याच्याबद्दल अजून प्रतिक्रिया देणार नाही. परंतु एक गोष्ट नक्की आहे की त्यांचा जो आंदोलन झाल्यानंतर राज्य सरकारने ज्या काही गोष्टी मान्य केलेल्या आहेत त्याचा तंतोतंत पालन करणं हे राज्य सरकारचं पण काम आहे आणि ते कृतीतून करतायत. अर्थात त्यांच्यात त्याचा समाधान नसेल तर त्यांनी संबंधित विभागाशी बोलणं करून करावं. आणि या अगोदर पण देखील त्यांनी काही लोकांना मध्यस्थीसाठी पण ठेवलेले आहेत. तर मला वाटतं त्यांच्याशी चर्चा अधिक केली तर याच्यातून अजून स्पष्टता येईल. रवींद्र दंगेकर म्हणाले की आता जे सरकार आलं आहे ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांनी सुरू केली त्याच्यामुळे हे आलेलं सरकार. हो, ही आणि नाही हे मला वाटत नाही कोणी नकारू पण शकतो. कारण निवळ फक्त ह्या एका योजनेमुळे आलं अशातला भाग नाही. पण ही योजना ही टर्निंग पॉईंट होती. कारण लोकसभेच्या नंतर एकंदरीत वातावरण तुम्ही बघितलं असेल तर काहींनी तर कोर्ट पण शिवायला दिले होते मंत्रिमंडळाचं, काहींनी तर खाते वाटप पण करायला सुरुवात केली होती. तर ह्या एका योजनेमुळे परिवर्तन झालं हे नकारता येणार नाही. आणि मला वाटत नाही की त्यांच्या त्या म्हणण्याला दुसऱ्या कुठच्याही मित्रपक्ष आमचा असेल तर तो दुजारा करेल. कारण तो निर्णय हा सामूहिक निर्णय झाला होता. माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वाखाली आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आहेत आणि आदरणीय अजितदादा पवारांनी संयुक्त रीतीने निर्णय घेतला. कारण मला आठवते की ज्यावेळी हा निर्णय झाला तर त्यावेळी हे कसं शक्य होईल की नाही, मग हे झालं तर कसं होईल, मग ह्याला अर्थ खात्यांचं पण म्हणणं होतं की एवढी मोठी निधी आपण कशी उभारू शकतो का, काय करू शकतो का. आणि तुम्ही बघितलं असेल की वारंवार माननीय आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आता उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील त्यांनी स्पष्ट सांगितलं की ही योजना बंद होणार नाही आणि यशस्वी रीतीने ती योजना आपण चालू करतो. तर मला वाटते दंगेकर बोलले त्यात काही गैर आहे असं मला तरी वैयक्तिक वाटत नाही. या योजनेप्रमाणे मराठ्यांसंदर्भात घेतलेले निर्णय जे असतील त्याचा सुद्धा मोठा फायदा झाला आणि यामुळे सरकारला आता 15 ते 20 आमदार पडतील असा इशारा जरांगेंचा आहे. तो सरकारला धक्का आहे का त्यांच्या याचा? बघा कसं आहे की ज्यावेळी ते एक भूमिका मांडतात त्यावेळी किती लोक त्याच्याशी आकर्षित होतात नाही होतात हा त्यांचा भाग आहे. पण मला असं वाटते मी त्या राजकारणामध्ये जाऊ इच्छित नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की त्यांच्या या भूमिकेशी आम्ही सर्व सरकार म्हणून किंवा विधिमंडळामधून मी सभापती या नात्याने पण जर सांगू शकतो की त्यांच्या ज्या काही मागणी रास्त होते ते सरकारने मान्य केलेले. आता ते कसे मिळून घ्यायचं नाही घ्यायचं हा त्या विभागातल्या लोकांचा मला वाटते अधिकार आहे आणि ते पूर्णतः करण्याचं काम विखे पाटीलजी असतील, आदरणीय बावनकुळेजी असतील, ते यशस्वी त्या खात्याचे मंत्री आहेत आणि मला वाटत नाही त्यात काही उणिवा होईल. नाही, पण असं कुठे जर रद्द केलं असेल तर ते नजरेत आणून दिल्यानंतर त्याच्यात दुरुस्त करणं गरजेचं. जर ते नियमाप्रमाणेमध्ये निकषमध्ये जर समजा काहीतरी एक चुकीची माहिती दिली गेली आणि दुसऱ्याने कोणीतरी जर ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यात जर ते संबंधित अधिकाऱ्यांना माहीत पडलं, सरकार म्हणून मला वाटत नाही कोणी असं सांगत असेल की हे प्रमाणपत्र रद्द करा. हां, जे रद्द होत आहेत त्याच्यातली दखल घेऊन हे योग्य आहे तर तो त्यांना अपील करायचा अधिकार आहे किंवा संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून पण ते परत ते प्रमाणपत्र त्यांना मिळू शकतात. एकदा काय रद्द झालं म्हणजे कायमस्वरूपी रद्द झालं अशातला भाग नाही. वरळीमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या जाणवते त्याच्यावर उपाययोजना म्हणून तुम्ही सरकारमध्ये असताना मला काय मी आता एक वरळीसाठी एक मोठ्या प्रमाणावरती काही
टेक्निकल टीम, मग जे आर्ट स्कूल्सचे लोक असतील, काही ट्रॅफिक इन्स्टिट्यूशनची लोक असतील, काही आर्किटेक्ट्स पण असतील. कारण काय झालेलं आहे, म्हणजे बरा आला हा विषय तुम्ही सांगितलं, की वरळीने फक्त देण्याचं काम केलेलं आहे पण मिळवण्याचं काम केलं नाही. अर्थात मिळवण्यासाठी आम्ही सर्वजणच कमी पडलो का हाही प्रश्न तुमच्याकडे विचारू शकतो. पण माननीय आयुक्तांशी मी चर्चा केली. परवाशीशी योगायोगाने शिंदेसाहेबांवर 1 तास मी ठाण्यामध्ये होतो, त्यांच्याशी चर्चा केली. आणि आपल्यालाही माहिती आहे त्यावेळी ज्यावेळी ते बोलत होते ठाणा बदलते, तर त्यावेळी मी असं बोललो होतो, साहेब वरळी कधी बदलेल. त्यामागची भूमिका अशी होती, माननीय मुख्यमंत्र्यांकडे पण मी मांडलं, की तब्बल 4.5-5 हजार कोटी रुपये हे प्रीमियमच्या माध्यमातून आम्ही महानगरपालिकेला दिलेले आहे. फक्त एका जी साऊथमध्ये, म्हणजे वरळी आणि प्रभादेवी एरिया जर पकडलं तर. पण त्या तुलनेतून आम्हाला काय मिळालं का? एकही चांगली शाळा आहे का? एकही चांगलं कॉलेज आहे का? एकही चांगलं हॉस्पिटल आहे का? म्हणून आता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे. आणि म्हणून जसं कामगार हॉस्पिटल आता आपण पहिला एकही ICU नाही नव्हता तिकडे. एक ICU जर करायचं असेल तर तिकडे नायर हॉस्पिटल किंवा केमला जावं लागायचं. मी लगेच आबिटकरांची बैठक घेतली, आबिटकरांची चर्चा केली. आता तुम्ही बघा 13 ICU बेड्स तिकडे आपण कामगार हॉस्पिटलमध्ये चालू करतो. विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावरती हे नव्हतं, व्यवस्था नव्हती. पोद्दारमध्ये प्रशासकीय मान्यता देऊन तिकडे आता एक नवीन कॉलेजची उभारणी आपण करण्याचं काम आपण करतो. तसं जे बाबतीत पण देखील करण्याचं काम केलं. तर सांगण्यात येतो असं की आता हे हळूहळू आपल्याला करावं लागेल. मी तर असं या मताचं आहे की म्हाडाचा एवढा मोठा BDD चाळमध्ये लेआउट होतो आहे, एक चांगलं STP असलं पाहिजे, चांगली शाळा असली पाहिजे. फक्त बिल्डिंगा बांधल्या आणि म्हणून आमचं काम झालं. पण उद्या जी वाढणारी लोकसंख्या आहे, म्हणून मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे सेलचा तुमचा जो आहे त्याच्यामध्ये काहीतरी आरक्षण तुम्ही या चांगल्या कॉलेजेससाठी, शाळेसाठी आणि हॉस्पिटलसाठी टाकलं पाहिजे. आणि हे बघत असताना तुम्ही म्हटल्याप्रमाणे की ट्रॅफिक कंजेशन जो वाढतो आहे त्यासाठी छोटे छोटे ओव्हरहेड ब्रिज, म्हणजे एक विषय माझ्याकडे होता जो फेमस स्टुडिओ ते नामजोशी मार्ग हा ब्रिज करायचा. मी ज्यावेळी आमदार असताना, मंत्री असताना तो प्रस्ताव दिला होता, पण त्याच्यानंतर कोणी त्याला लक्ष दिलं नाही. आता तो प्रस्ताव मी पुढे आणतो आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण 7 रस्त्यावरून जाऊन नामजोशी मार्ग जायची गरज नाही. अशा काही जर डिकंजेशन आपण केलं, जसं डॉक्टर ई मोजेस रोड आहे, डॉक्टर ॲनी बेसन्स रोड आहे, त्याच्यावरती ऑलरेडी बांधकाम सुरू झालं नेहरू सेंटरवरती. तिकडची ट्रॅफिक कंजेक्शन जर तुम्ही बघितली, पहिला वरळी नाक्याला मोठा ट्रान्झिट होता. अनेक RL ज्याला रोड लाईन म्हणतो हे आता आपल्याला बदलावं लागेल. फिनेक्स मिलच्या बाजूला जी RL आहे ती RL 24 मीटरच आहे. म्हणजे तुम्ही रहदारी वाढतायत, बिल्डिंगा वाढतायत, ती तेवढीच आहे. ती RL जर वाढली तर माझी संकल्पना अशी आहे की गणपतराव कदम मार्ग आणि जो पांडुरंग बुतकर मार्ग हा पूर्ण तुम्ही टच करू शकतो आणि परत तिकडनं वरळी नाक्यावरून यायची गरज नाही. तसंच आता रेसकोर्सचं रिडेव्हलपमेंट आपण करतो आहे, चांगलं पार्क बनवायचं चाललेलं आहे. तर त्यामध्ये माझी सूचना आहे की त्याला अंडरग्राऊंड तुम्ही पॅसेज काहीतरी तयार करायला पाहिजे. हे वेटलँड ठेवून, म्हणजे वेटलँड जाऊ नये, कारण वेटलँड ठेवलं तर तिकडे एवढं परत वरळीवरती तुंबण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये. तर अशा काही संकल्पना माझ्या आहेत. पण लगेचच त्याच्यात आज बोलल्यापेक्षा पूर्ण त्याचा एक्सरसाइज करतो. 1-2 टीम आम्ही बसवलेले त्याच्याबद्दल. आठवडाभर 15 दिवस झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर आणि आयुक्तांसमोर एक सादरीकरण आम्ही करणार आहोत. आणि वरळीचं एक वेगळं स्वरूप, कारण शेवटी मी ज्यावेळी वरळीची सुरुवात झाली होती त्यावेळी वरळीमध्ये हा नकाशावरतीच नव्हता वरळीला. तो नकाशावरती त्या काळामध्ये मी आणण्याचं काम, मग गोविंदा असेल, वरळी फेस्टिवल असेल, पण ते तेवढेच पुरतं मर्यादित न राहता वाढणारी झपाट्याने वरळीकरण ज्यावेळी होत आहेत त्यामध्ये सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू असलं पाहिजे. म्हणूनच आपण वरळी सिपेतला सर्वसामान्य माणसाचा एक पुतळा आपण उभारण्याचं काम RK लक्ष्मणजींनी डिझाईन केलेलं आहे. त्याची संकल्पना अशी आहे की ही वाढणारी रहदारी, ही वाढणारी लोकसंख्या, याच्यामध्ये मूळ ज्या समस्या त्याला न्याय मिळावा. एक मुंबईच्या दृष्टीने साहेब, प्रश्न तुम्ही आहे. आता म्हणाले वरळी- आरोग्य व्यवस्था कोलमडलेली आहे, कारण निवासी डॉक्टर कालपासून संपावरती आहे. रुग्णालयांमध्ये विविध सुविधा वाढवल्या जातात, मात्र डॉक्टरांचे प्रश्न सुद्धा सुटत नाहीत असं त्यांचा आरोप आहे. काल परवा परिचारिकांनी पण आंदोलन केलं. नाही, पण जिकडे जिकडे अशी गरज असेल तिकडे तिकडे मला असं वाटतं त्या विभागाची आणि विशेषतः प्रशासनाने दखल घेणं गरजेचंच आहे. कारण कसं असतो, आपण ज्या परिस्थितीमध्ये राहतो त्या परिस्थितीमध्ये जर आपण सुविधा जर देऊ नये, आणि मला असं वाटते शासन पैसे द्यायला तयार आहे, पण ते देऊन प्रशासन त्याच्यामध्ये जर कुठेतरी कमतरता करत असेल तर मला असं वाटते संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारणं गरजेचं आहे सरकारचं. तुम्ही असं म्हणालात की एकनाथ शिंदे यांना तुम्ही बोलला होता की ठाणे बदलतंय, वरळी कधी बदलेल. आता तुम्ही बोलताय रिडेव्हलपमेंटसाठी आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही पुढे आणताय. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सध्याचे जे तत्कालीन आमदार आहेत त्यांच्या विरोधात कुठेतरी असे काय रणनीती म्हणता येईल का, वरळीचं डेव्हलपमेंट करून चांगला उमेदवार देऊन तिथे शिवसेना शिंदे गटाचा आमदार विजयी होण्यासाठी?
नाही, अजिबात नाही. मी वरळीकर आहे. मी या अगोदर आमदार राहिलो आहे आणि आजही मी वरळीचा मतदार आहे. बाकीचे आहेत की नाही तो नंतरचा भाग. पण मी वरळीचा मतदार असल्याने मला तर माझ्या म्हणजे मी ज्यावेळी राज्याचा विकासाचा विचार करतो, शहराचा विकासाचा विचार करतो, मी ज्या परिसरामध्ये राहतो आहे आजूबाजूने, आता मी लवकरात लवकर कोस्टलचा आपला पूर्ण ब्युटिफिकेशन करायचं आहे. पण रहिवाशांना माहीतच नाही काय ब्युटिफिकेशन होतं आहे. आम्ही फक्त वरून बघतो, हा झाड लागलं आहे, हा लागलेला, हा लागला आहे. अरे कोस्टलमध्ये तिकडच्या रहिवाशांनी साथ दिली नसतं तर कोस्टल झाला नसता. आजच मी तातडीची सूचना माननीय आयुक्तांना दिल्यात की बाबा तुम्ही एकदा सादरीकरण ते त्या वरळीकरांना तर दाखवा. त्यांच्या काही छोट्या छोट्या अपेक्षा असतील, छोट्या छोट्या काही गोष्टी असतील, छोट्या छोट्या काय त्यांचं म्हणणं असेल तर ते विश्वासात तरी घ्या. आणि ते न विश्वासात घेतले जात नसेल तर ती योग्य नाही. पण यासाठी संवाद असणं गरजेचं आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधींनी तो संवाद मी करतो. आणि माहितीसाठी सांगतो की मी ज्यावेळी असे संवाद वरळीसाठी करतो आहे किंवा मिळालेला जो अधिकार आहे त्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधींना पण विश्वासात घेऊन आम्ही करण्याचं काम करू. माझी एवढीच विनंती राहणार आहे की अशा बैठकीला लावल्या त्यावेळी मात्र सर्वांनी यावं लोकप्रतिनिधींनी आणि याच्यामध्ये आपलं देखील योगदान दिलं तर मला वाटतं आम्ही सर्व मिळून घेऊन मुंबईसाठी आणि वरळीसाठी आपण काहीतरी करू शकतो. सर हिंदी में जानना चाहूँगा, आप दिल्ली दौरा करके आए, जो संसद के स्पीकर हैं बिरला जी उनसे मिल के आए, आज 2 दिन पहले मैं सभी माननीय मंत्री महोदय जी से मिलने गया था, लेकिन पहले ओम बिरला जी के साथ अच्छी मुलाकात हुई. CWC के माध्यम से यहाँ पे भी उन्होंने एक सब पार्लियामेंट्री जो देश और अंतर्राष्ट्रीय स्तर के ऊपर होता है उसको हम आयोजन करने के लिए तैयार है, ऐसा मैंने विनती माननीय अध्यक्ष उपसभापति इनके माध्यम से उनको विनती किया. अर्थात वो अधिकार माननीय सभापति जी का है, वो बात करेंगे. लेकिन बहुत अच्छी चर्चा हुई. साथ ही साथ में अमित भाई शाह जी जो राज्य के गृह मंत्री और सहकार मंत्री है उनको भी हमने विनती की कि जो बड़े बड़े क्लस्टर्स हमने महाराष्ट्र में मुंबई में किए लेकिन केंद्र सरकार की ज़मीनी के ऊपर ये क्लस्टर पॉसिबल नहीं हो रहे हैं. तो एक जगह पे झोपड़पट्टियाँ हैं, दूसरे बाजू में इमारती बन रही है लेकिन केंद्र सरकार की ज़मीन के ऊपर वहाँ पे नहीं हो रहा है. इसलिए उनसे चर्चा की. साथ ही साथ में जो सर्वभान सोनोवाल जी है वो ये हमने कहा उनको कि बीपीडी की ज़मीन बड़े पैमाने के ऊपर है. हमारे यहाँ पे जनता कॉलोनी है, बीपीडी लैंड है, लेकिन सेंट्रल गवर्नमेंट की पॉलिसी ना होने के कारण इतनी सारी ज़मीन ये वेस्ट जा रही है. आज इतना यहाँ का जो मुंबई का इंफ्रास्ट्रक्चर साउथ बॉम्बे का अगर हम वहाँ शिफ्ट करेंगे, जैसे एक उदाहरण देता हूँ, अगर यहाँ की जेल वहाँ शिफ्ट हो गई तो भी कितनी जगह खाली हो सकती है. वहाँ पे दूसरा मिनी मंत्रालय आ सकता है या दूसरे स्कूलें आ सकती है या महानगर पालिका की हॉस्पिटल आ सकती है. तो ये चर्चा उनको हमने की. उन्होंने मान्य किया कि हम जल्द से जल्द संबंधित अधिकारियों को आपके साथ चर्चा के लिए भेजेंगे और 9 और 10 तारीख को वो खुद मुंबई में आकर चर्चा कर रहे हैं. पीयूष गोयल जी से सॉल्ट पैन लैंड के बारे में चर्चा हुई कि पर्यावरण को उक्त रख के ही उसका निर्णय होना चाहिए और जहाँ वो ज़मीन दी जाएगी तो उसमें पीएपी के लोगों को जैसे अंतर्भूत कर रहे हैं वैसे परवड़ने वाले घरें तैयार भी करना का काम करना चाहिए और गृहिणी कामगार और पुलिसों को घरें मिलनी चाहिए, ऐसी हमने बात की. एनटीसी के बारे में, एनटीसी की जो चालियाँ हैं उसमें कोई पॉलिसी नहीं हो रही है. नेशनल टेक्सटाइल कॉरपोरेशन में वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय गिरिराज सिंह जी से भी मुलाकात हुई. मैंने तो उनको और कदम ये कहा कि भाई आप तो नेता रहे, आप तो सब इस कामगारों के हित में रक्षण करिए, आपके अंदर का अंतरात्मा जागा करिए और निर्णय लीजिए. ये भी मैंने उनको हंसते हंसते मजाक से कहा और कैबिनेट में इसके बारे में चर्चा करिए. उन्होंने वो भी बात मान्य कर ली. केंद्रीय मंत्री जिसका मैंने उल्लेख किया प्रतापराव यादव जी से भी बात की कि आयुष्य की जो योजना केंद्र सरकार के वो लोगों तक पहुंचते नहीं है. इसके लिए आयुष और केंद्र सरकार और राज्य सरकार के तहत ये योजना सर्वसामान्य लोगों को मिलना चाहिए, इसकी भी बहस हमने की. और उन्होंने तत्वतः मान्य किया कि कैशलेस हॉस्पिटल अगर जो विधायक मांगेंगे तो और जगह अगर होगी तो केंद्र सरकार उसको राज्य सरकार के माध्यम से निधि देने के लिए तैयार है. सर आज आरएसएस मोहन भागवत जी मुंबई में आ रहे हैं, जो जेनजी हैं उनसे बात करने के लिए आ रहे हैं. इसी को लेकर आदित्य ठाकरे कह रहे हैं कि बीजेपी और आरएसएस कहाँ थे जब जंतर मंतर पे जेनजी के साथ लाठीचार्ज हुई. दुर्दैव की बात है कि भागवत जी आप देखेंगे कि इसके पहले भी आते रहे हैं. उन्होंने अलग अलग स्तर के ऊपर लोगों को संवाद किया. अगर उनको ऐसा आज लग रहा होगा कि जेनजी के साथ भी मेरा संवाद होना चाहिए तो पहले क्यों नहीं की, अभी क्यों नहीं की, तब आंदोलन में क्यों किया नहीं किया. आप सबको ये समझना पड़ेगा कि वो जो आंदोलन था एक विषय के लिए लेके चल रहे थे. अब कुछ लोग को लगता है कि वो आंदोलन अपनी सरकार आने तक के चलाने का काम करेंगे. तो मुझे लगता है वो लोग भी इतने पागल नहीं हैं. जेनजी ने कल ही उन्होंने निर्णय लिया कि हम राजनीतिक स्तर के ऊपर नहीं करेंगे,
सामाजिक हित के लिए कोई भी होगा तो हम एक दबाव तंत्र करके हम रखने की कोशिश करेंगे। तो अगर दबाव तंत्र के बावजूद संवाद से अगर कोई अगर करता है तो मुझे नहीं लगता है कि सरकार उसमें कोई गलत कर रही है। और भागवत जी अगर आकर मार्गदर्शन कर रहे, एक काल में वो भी मार्गदर्शन लेते थे, ठीक है, अभी 5-7 साल के पहले मार्गदर्शन नहीं ले रहे तो बात इसका मतलब ये नहीं है कि आज क्यों आ रहे हैं और नहीं आना चाहिए। तो भागवत जी एक बहुत ही बड़ी व्यक्तिमत्व है, उनका संवाद, उनके जो शब्द जो है वो लोगों तक पहुंचना और लोगों के शब्द उन तक पहुंचना, तो मुझे लगता है अच्छी बात है, उसका स्वागत करना चाहिए। सर, जिस तरह से कांग्रेस की तरफ से बयान आया मुख्यमंत्री सुमित्रा पवार जी के लिए कि गूंगी गुड़िया है, उसको लेके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने भी नाराजगी जताई, मुख्यमंत्री ने भी नाराजगी जताई और उसको लेके प्रोटेस्ट भी हुआ। नहीं, कल ही मैंने कहा कि कोई भी ऐसी पार्टी ने ऐसे व्यक्ति के बारे में बोलना कोई उचित नहीं है। वो सिर्फ सुमित्रा वहिनी के कारण के बारे में ऐसा नहीं है, लेकिन आप सबको पता है कि बहुत पहले भी इंदिरा गांधी जी के बारे में कुछ लोग ऐसा बोलते थे, लेकिन आज क्या हुआ है, और कांग्रेस के वरिष्ठ नेता सिर्फ ट्वीट करने के बाद उसका समर्थन करते हैं, ये दुर्दैव की बात है। मुझे लगता है ऐसी चीज़ें नहीं होनी चाहिए, क्योंकि आखिर में वो राज्य के नेता है, राज्य के घटनात्मक पद के ऊपर एक व्यक्ति बैठे हैं और किसी ने भी बात करना है। अभी अगर उनके बारे में कहेंगे कि अगर कांग्रेस के पार्टी में भी, आप में भी कुछ लोग जो ऐसे हैं मुंबई में और राज्य में नेता ऐसे ही चुप बैठे हैं, अगर कहेंगे तो उनको कैसा लगेगा। तो मुझे लगता है ऐसा इतने स्तर के ऊपर जाना नहीं चाहिए। सुनवाई आज भी है चुनाव चिन्ह को लेके और बीजेपी जो शिवसेना पार्टी है उसको लेके कपिल सिब्बल बहस करेंगे। अभी कपिल सिब्बल जी का बहस होने के बाद पर हमारे तरफ से भी बहस होगा और ये बहस होकर जो भी अंतिम निर्णय होगा, और क्योंकि क्या हो रहा है कि एक ही बाजू सामने आने के कारण ऐसा दिख रहा है कि भाई ऐसा ये योग्य है, क्या योग्य, ये पहले भी होता था। आपने भी देखा होगा कि पहले की जो सर्वोच्च न्यायालय के जो चीफ जस्टिस थे उनके यहाँ पे भी युक्तिवाद हुई थी। आखिर में जब हमारी बाजू हुई तो उन्होंने उस बात को सही माना या उसको आगे टाइम दिया। तो मुझे लगता है ये अंतिम स्तर के ऊपर है, उसमें और कोई टिप्पणी करना उचित नहीं होगा। जब हमारी युक्तिवाद होगा तो ये सब आपको सामने दिखेगा, और कल ही राहुल शेवाली जी ने इसके बारे में बयान दिया है। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौरा करके आए, आप भी गए, बाकी भी आपके पार्टी के नेता दौरा करके, उसके बाद ये कहा जा रहा है मर्जर की बात हो रही है, बीजेपी या दूसरी पार्टी में जाने के लिए आप लोगों की पार्टी। श्रीकांत शिंदे जी के नेतृत्व में हमारे वहाँ के सभी सांसद ने विभिन्न लोगों को मिलकर लोगों के हित में जो बातें हैं वो सामने रखने का काम किया। तो ऐसी बातें नहीं होती है, और ऐसी चर्चा अगर कोई कहता है तो वो चर्चा ऐसी कोई ओपन प्लेटफॉर्म पे नहीं होती है, और वैसी नौबत ही नहीं हमारे पे आएगी और ना ही किसी के ऊपर आएगी। थँक यू। जर सदिच्छा भेट घेण्यात मग काय विषय होत नाही, आपणच बोलतोय आणि त्यांच्यात काय नाही असं। चलो, थँक यू।